शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 2 जुलै 2026चा व्हिडिओ आहे. सौ कोमल पोपटराव रहाटे मॅडम ज्या फॉरेस्टमध्ये गगनबावड्यामध्ये आहेत आणि या मॅडमने आपल्या कोदे या भागामध्ये जे गगनबावड्यामधील गाव आहे या ठिकाणी शेवगा लागवड. आता हा शेवगा जर म्हटलं तर उडीची ट्री म्हणजे हा जो शेवगा आहे एकदा लावल्यानंतर वर्षभर उत्पादन देणारी आणि एकदा झाड लावल्यानंतर 7 ते 8 वर्षे उत्पादन देणारी अशी ही उडीची जातीचा शेवगा आहे, जिची लागवड आपण 8 बाय 5 वरती करू शकतो. एकरामध्ये 1000 रोपं क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं आपल्याला वर्षभर शेंगा मिळतात. त्याचबरोबर लागवडीपासून 3च महिन्यात उत्पादन चालू होतं. जिची शेंग दिसायला आखूड सरासरी 1 ते 1.25 फुटाची शेंग येते. शेंग जाडला येते, चवीला गोड अशा प्रकारची ओडिसी जातीचा शेवगा. आपण याला कोंबड पालनसाठी त्याचबरोबर उत्पादनासाठी तसेच मोरिंगा पावडर बनवण्यासाठी या शेवग्याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. ओडिसा 3 ही जात ॲडव्हान्स जात असल्यामुळे आपल्याला एकदा लावल्यानंतर 8 ते 10 वर्षे उत्पादन घेता येतं. तर आजचं जे लोडिंग चाललेलं आहे कोमल पोपटराव रहाटे मॅडम ज्या फॉरेस्टमध्ये आहेत आणि त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये शेवगा त्याचबरोबर तायवान पेरू याचं नियोजन केलेलं आहे. पिशव्या दरा मावशी पिशव्या दराने एकही रोप खराब जाता कामा नये. तर अशा प्रकारचं हे शेवगा लोडिंग जे चाललेलं आहे तर रोपं सिलेक्शन करून जे रोप लहान वाढतं खराब वाढतं ते अशा प्रकारे बाजूला केलेलं आहे. तर आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये कोमल मॅडम जे आहेत फॉरेस्टमध्ये त्यांचा आपण मुलाखत घेणार आहोत. त्यांना नर्सरी कशी वाटली, जे आजपर्यंत पहिल्यांदाच त्यांनी ऐकून आत्ता नर्सरीत आपले आलेले आहेत. जरा ती बाजूला मॅडम नमस्कार. तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करताय, बरेच दिवस तुम्ही आमच्या नर्सरीचं नाव ऐकून होता. आज तुम्हाला इथं नर्सरीत आल्यानंतर काय जाणवलं, काय रोपांची कसे नियोजन असते, काम करण्याची पद्धत, त्याबद्दल आपल्याला काय वाटलं त्याबद्दल 1-2 शब्द बोलावे. नमस्ते. कोमल रहाटे जीवन विभागामध्ये काम करते. आज आम्ही शैलेश नर्सरीमध्ये इथे आलो. तर येण्याआधीच आम्हाला सगळेजण म्हणाले की आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील ही 1 नंबर नर्सरी आहे. इथं आल्यानंतरनं गोसावी साहेबांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. संपूर्ण नर्सरी आम्हाला फिरून दाखवली. प्रत्येक झाड पान सगळे आम्हाला ते अजून माहितीत आमच्या भरपूर भर पडली. इथला स्टाफ 1 नंबर आहे. इथं आल्यानंतरनं आम्हाला सर्व्हिस म्हणजे आम्ही गाडी घेऊन आल्यानंतरनं गाडीमध्ये आता आम्ही भरायला लागलो आहे रोपं. सर्व्हिस म्हणजे 2 वाजता आम्ही 1 वाजता आलो. आम्हाला तरीही आम्हाला यांची जेवणाची सुट्टी असून सुद्धा आम्हाला त्यांनी नर्सरी दाखवली फिरवून. जेवणाची वेळ झाल्यानंतरनं आम्ही रोपे भरून आम्हाला अर्ध्या तासात त्यांनी हे केलं. त्यामुळे तर आजच्या व्हिडिओमध्ये सौ कोमल मॅडमचं आपण मनोगत बघितलं. तर शेतकरी बंधू महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल म्हणतो तुम्हाला आपला विशेष भारी असतो. तर अशा प्रकारचं ही शेवगाची रोपं आहेत. ओडिसी 3 जातीचं लोडिंग चाललेलं आहे. शेतकरी बंधू शेताच्या बांधावरती असेल तर आपण 6-6 फुटाला लावा. बगीचा करायचा असेल तर 8 बाय 6 वरती लावा. एकरामध्ये 1000 रोपं लागतील. रोप लावल्यापासून 3 महिन्यात उत्पादन. कमी पावसाच्या भागात जर शेवगा लावला तर 7 ते 8 वर्ष हा शेवगा उत्पादन देतो. वर्षभर शेंगा असल्यामुळे क्रॉस पॉलिनेशन जात आहे. आता शेवगा लागवड करायची असेल तर आपण कमी अंतरावरती 8 बाय 5 वरती 8 बाय 6 वरती या अंतराने करू शकतो. ज्या शेतकरी बंधूंना मोरिंगा पावडर बनवायची आहे तिने 4 बाय 6 वरती लागवड करा. एकरामध्ये 1250 रोपं बसतील. अशा प्रकारचं पाल्यासाठी पण चालणारं, कोंबड पालनासाठी चालणारं ओडिसी शेवगा जो आहे हा आपल्याकडे रोपं मिळतील. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 30 रुपयांनी रोप घरपोच येईल. क्वांटिटी फक्त पाहिजे. कमीत कमी 1 एकरची ऑर्डर असेल तर 30 रुपयांनी शेवगा घरपोच येईल. स्वतः बनवलेला खात्रीशी रोपं त्यासाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लागवडी असणारा आणि रोपं घरपोच देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी नर्सरी, शासनमान्य नर्सरी. आपल्याला शेवगा लागवड केल्यानंतर अनुदानही घेता येतं. नर्सरी शासनमान्य असल्यामुळे कृषी विभागाकडून आपण अनुदान घेऊ शकतो आणि रोप लागवडीपासून सर्व नियोजन हे मिळत असतं. तर शेतकरी बंधू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून नवनवीन अपडेट आपल्याला मिळत जातील. अशा प्रकारचं शेवगा लागवडीचं नियोजन आपल्याला चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर लागवडीपासून मार्गदर्शन देण्यासाठी खात्रीची रोपं, योग्य सल्ला, मार्गदर्शन न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.